सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी पेट्रोल पंपावर वाहनधारकाची मोठी गर्दी। आखाती देशात सुरू असलेले युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची अफवा। पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा। दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील 76 प्रवाशांची दुसरी तुकडी परतली। मुंबई विमानतळावर प्रवाशांचं स्वागत। आतापर्यंत 164 जण युद्धभूमीवरून सुखरूप परतले। पश्चिम आशियात युद्धाची व्याप्ती वाढल्याने भारतीय व्यापाराला झळा। कांदा आणि द्राक्षाचे हजारो टन मालाचे कंटेनर 2 दिवसापासून नवी मुंबईतील जयंत पेठी बंदरात पडून निर्यात ठप्प झाल्यास बाजारभाव आणखी गडगडण्याची शक्यता। आमदार रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद। अजितदादा पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे लक्ष। भारताकडे 25 दिवसांचा इंधन साठा असल्याची केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। तेलाच्या तुटवड्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन। आखाती देशांशिवाय इतर देशातूनही तेल आयातीचे पर्याय खुले असल्याचा दिलासा। राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मवियाकडून शरद पवारांचं नाव अंतिम केलं जाण्याची शक्यता। तिन्ही पक्षांचं एकमत होत असल्याची सूत्रांची माहिती। तर राज्यसभेबाबत कोणताही निर्णय नाही। आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट। राज्यसभेच्या उमेदवारीतून भाजपाकडून आठवलेंचा पत्ता कट होण्याची चिन्ह। नवीन यांच्याकडून आठवलेंना उमेदवारी न मिळण्याचे संकेत। तब्बल 3 दिवसांच्या ब्रेक नंतर विधिमंडळाच्या कामकाजाला आजपासून पुन्हा होणार सुरुवात। नागपूर बदलापूरचा मुद्दा गाजण्याची चिन्ह। नागपुरातल्या SBL कंपनीतलं स्फोट प्रकरण। कंपनीचे प्रमुख आलोक चौधरी आणि संजय चौधरी अजूनही फरार। कंपनीच्या मालकांना अटक करण्यास विलंब का? उपस्थित सवाल। खावेनीच्या वारसदार निवडीवर संकट। उत्तराधिकारी निवडण्यासाठी सुरू असलेल्या वरिष्ठांच्या बैठकीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला। बैठकीतले अनेक जण मारले गेल्याची माहिती। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा। पाहत रहा सांगावा।